हिंद मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कार्ल मार्क्स यांचा उत्पादन पद्धतींचा सिद्धांत, मोड ऑफ प्रोडक्शन. पहिला आपण बघितला की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कार्ल मार्क्स यांचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत, तो आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता बघू? उत्पादन पद्धतींचा सिद्धांत. तर हा जो उत्पादन पद्धतींचा सिद्धांत जो आहे तर तो कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवाद या सिद्धांताचा एक सब पार्ट आहे. म्हणजे काय? ऐतिहासिक भौतिकवादा सिद्धांत जो आहे तर तो एक मोठा सिद्धांत आहे. हा झाला ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत. आणि हा जो आहे उत्पादन पद्धतींचा सिद्धांत कोणता? हा कोणता आहे? उत्पादन पद्धतींचा सिद्धांत आहे. तर बघा आता काय उत्पादन पद्धतीचा सिद्धांत काय स्पष्ट करतो की समाजाची जी आर्थिक रचना कशी असते आणि आर्थिक संघटनेतील बदलांमुळे सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक परिवर्तन कसे घडते याचे स्पष्टीकरण हा सिद्धांत देतो. म्हणजे काय? दोन गोष्टीचं स्पष्टीकरण हा सिद्धांत देतो. पहिला की समाजाची जी आर्थिक रचना आहे तर ती कशी असते, आणि दुसरा कोणता की आर्थिक संघटनेतील बदलांमुळे सामाजिक, राजकीय किंवा ऐतिहासिक परिवर्तन कसं घडते. म्हणजे काय आपण जसं कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की जी अधो संरचना जी आहे, अधो संरचना, ती अधो संरचना काय ठरवते की समाजाची अधि संरचना कशी असेल. बरोबर? हे काय झालं? हे स्पष्टीकरण देते. कोण स्पष्टीकरण देते? कार्ल मार्क्सचा उत्पादन पद्धतींचा सिद्धांत हे स्पष्टीकरण देतो. आता बघा मार्क्स काय म्हणतो? अन्न, वस्त्र, निवारा, साधने, जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी समाज ज्या पद्धतीने उत्पादन करतो ती प्रत्येक समाजाचा काय असते? एक पाया असते. म्हणजे काय? प्रत्येक समाजाचा पाया काय आहे की ज्या समाजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, साधने, जीवनावश्यक वस्तू यांची निर्मिती करण्यासाठी समाज जी उत्पादन पद्धती स्वीकारतो ती काय असते? त्या समाजाचा एक पाया असतो. तर हा जो आर्थिक पाया जो आहे तर तो आर्थिक पाया समाजाची जी राजकीय आहे, राजकीय व्यवस्था आहे, कायदेशीर व्यवस्था आहे, संस्था आहे, संस्कृती, धर्म, लोकांचे विचार या गोष्टींना काय देतो? आकार देतो. म्हणजे काय? आर्थिक पाया समाजाच्या इतर घटकांना काय करतो? प्रभावित करत असतो. आता बघा मार्क्स यांचा काय विश्वास होता की मानवजातीचा जो इतिहास आहे तर तो बदलत्या उत्पादन पद्धतींचा इतिहास आहे. म्हणजे काय? प्रत्येक समाजाची एक स्पेसिफिक उत्पादन पद्धत असते. तर ते काय म्हणतात की मानवजातीचा जो इतिहास आहे तर तो इतिहास कशाचा इतिहास आहे? बदलत्या उत्पादन पद्धतींचा इतिहास आहे. उत्पादन शक्तींचा विकास जसा जसा होत जातो, म्हणजे ते काय म्हणतात उत्पादन शक्तींचा जो विकास आहे जसा जसा होत जातात. उत्पादन शक्ती म्हणजे काय? उत्पादन करण्यासाठी जी आपण साधने वापरतो त्याला आपण काय म्हणतो? उत्पादनाच्या शक्ती. तर ते काय म्हणतात उत्पादन शक्तींचा जसा जसा विकास होत जातो तसा तसा विद्यमान उत्पादन संबंधांशी काय करतो? संघर्ष करू लागतो. म्हणजे काय? जशा प्रकारे उत्पादनाची साधने विकसित होतात त्याच प्रकारे काय होते? उत्पादनाचे जे संबंध आहे तर ते एक दुसऱ्याची काय करतात? संघर्ष करू लागतात. या संघर्षामधूनच काय निर्माण होते? वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि अखेरीस काय होते? एका उत्पादन पद्धतीच्या जागी दुसरी उत्पादन पद्धती उदयाला येते. म्हणजे ते काय म्हणतात की मानवजातीचा इतिहास हा कशाचा इतिहास आहे? बदलत्या उत्पादन पद्धतींचा. ह्या उत्पादन पद्धती कशा बदलतात? तर ज्या प्रकारे उत्पादनाची शक्ती, उत्पादनाची साधने विकास, त्यांचा जसा जसा विकास होतो तर तसा त्यांचा विकास झाल्यामुळे काय होतो? उत्पादनाच्या संबंधांमध्ये संघर्ष येतो. उत्पादनाच्या संबंधांमध्ये संघर्ष आला म्हणजे काय निर्माण होते? वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि वर्ग संघर्ष झाला तेव्हा काय होतो? एका उत्पादन पद्धतीच्या जागी दुसरी उत्पादन पद्धती उदयाला येते. ही जी संकल्पना आहे तर कोणता सिद्धांत मांडतो? उत्पादन पद्धतींचा सिद्धांत मांडतो. आता बघा उत्पादन पद्धतीचा अर्थ काय आहे ते बघू. उत्पादन पद्धत म्हणजे काय आहे की एखादा समाज जो आहे तर तो वस्तू, सेवा यांचे उत्पादन कोणत्या विशिष्ट पद्धतीने करतो. म्हणजे काय? एखाद्या समाजामध्ये ज्या वस्तू आणि सेवा आहे तर त्यांचे उत्पादन कोणत्या विशिष्ट पद्धतीने केले जाते आणि त्याची आर्थिक संघटना काय असते. म्हणजे काय? त्याची आर्थिक संघटना आपण काय म्हणतो बघ, आपण जेव्हा एखादी वस्तू समाजामध्ये ज्या वस्तू निर्माण होतात, सेवा निर्माण होतात त्या कोणत्या संघटनेमध्ये निर्माण होतात? आर्थिक संघटनेमध्ये. म्हणजे काय? उत्पादन पद्धत काय आहे की एखाद्या समाजामध्ये वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन कोणत्या विशिष्ट पद्धतीने होते त्याची काय आहे? आर्थिक रचना आहे. यामध्ये उत्पादनासाठी वापरणारी भौतिक साधने तसेच उत्पादन प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे सामाजिक संबंध आहे या दोन गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे ते काय म्हणतात की उत्पादन पद्धतीमध्ये
जी उत्पादन पद्धत असते, उत्पादन पद्धत, तो उत्पादन पद्धत दोन गोष्टींची मिळून बनते. एक तर आहे उत्पादनाचे संबंध आणि दुसरा आहे उत्पादनाचे शक्ती. जेव्हा या दोघांमध्ये बदल होतो तेव्हा समाज जो आहे तो एका उत्पादन पद्धतीपासून दुसऱ्या उत्पादन पद्धतीमध्ये रूपांतरित होतो. मग आता बघा, मार्क्स काय म्हणतो, प्रत्येक उत्पादन पद्धतीचे दोन मूलभूत घटक त्यांनी सांगितले. कोणते? पहिला आहे उत्पादनाची शक्ती आणि दुसरा कोणता आहे? उत्पादनाचे संबंध. आता उत्पादनाची शक्ती म्हणजे काय? की उत्पादनाची शक्ती म्हणजे काय की वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी जी भौतिक साधने आहेत किंवा मानवी संसाधने. म्हणजे काय? उत्पादन आपण जे करतो, वस्तूची जी निर्मिती करतो, त्या वस्तूच्या निर्मितीसाठी आपण जी भौतिक साधने वापरतो, जसं की मशीन झालं किंवा मग इतरही काही घटक आपण वापरतो वस्तू तयार करण्यासाठी. आणि काय? मानवी संसाधने. मानवी संसाधने म्हणजे काय? ह्युमन. एखादी वस्तू निर्माण करायची म्हणजे काय? आपल्याला काही वस्तू निर्माण करण्यासाठी मजूर लागणार आहे, बरोबर? तर ते काय झालं? मानवी संसाधने झाली. तर ह्या दोन गोष्टींचं म्हणजे काय? उत्पादन शक्ती काय आहे? एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी आपण वापरतो त्या गोष्टी कोणत्या? भौतिक साधने आणि मानवी संसाधने. यांना आपण काय म्हणतो? उत्पादनाच्या शक्ती. तर यामध्ये कोणकोणते घटक येतात? जमीन, जंगल, खनिजे, पाणी यासारखे नैसर्गिक साधन संपत्ती उत्पादनाच्या शक्तीमध्ये येते. साधने, यंत्रे, तांत्रिक साधने, कारखाने, पायाभूत सुविधा, कच्चा माल, मानवी श्रम, कौशल्य, ज्ञान, वैज्ञानिक तंत्रज्ञान या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? उत्पादनाच्या शक्तीमध्ये येतात. आता बघा, तंत्रज्ञान आणि मानवी ज्ञानामध्ये वाढ होत गेली की काय होते? उत्पादन शक्ती अधिक विकसित होते आणि समाजाची संपत्ती निर्माण करण्याची क्षमता वाढते. सिंपल आहे ना. उत्पादनाची शक्ती म्हणजे काय? उत्पादन करण्याची साधने. ज्या जसं जसं तंत्रज्ञान आणि मानवी ज्ञान यांच्यामध्ये वाढ होते तसं जसं काय होते? उत्पादन शक्ती, उत्पादनाची साधने अधिक विकसित होतात. यामुळे काय होते? समाजाची संपत्ती निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती काय होते? वाढते. उदाहरणार्थ, एखादी वस्तू तुम्हाला जर तयार करायला, बघा इथं दिलंय, प्राचीन समाजामध्ये साध्या हातातील अवजारांचा वापर होता, बरोबर? म्हणजे काय? प्राचीन समाजामध्ये उत्पादनाची शक्ती, उत्पादनाची साधने कोणती होती? हातातील अवजारे. औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये काय झालं? यंत्रे, कारखाने याच्यामुळे काय झालं? उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. म्हणजे काय? यंत्रे, कारखाने ह्या नवीन उत्पादनाच्या शक्ती आल्या, त्याच्यामुळे काय झालं? उत्पादनामध्ये वाढ झाली. आधुनिक समाजामध्ये आज काय बघतो आपण? संगणक आहे, ऑटोमेशन यंत्रणा आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. हे काय आहे? विकसित उत्पादनाच्या शक्ती आहेत. आता बघा, हे झालं उत्पादनाच्या शक्ती. आता दुसरं उत्पादन संबंध म्हणजे काय? की उत्पादन प्रक्रियेदरम्यान लोकांमध्ये निर्माण होणारे सामाजिक संबंध. म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन होते, ती जी प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये जे कामगार आहेत किंवा मग कामगार आणि मालक ह्या लोकांमध्ये जे संबंध निर्माण होतात त्याला आपण काय म्हणतो? सामाजिक संबंध. त्याला आपण म्हणतो उत्पादनाचे संबंध म्हणतो. आता हे पुढील बाबी निश्चित करतात. हे जे संबंध असतात तर ते कोणत्या कोणत्या बाबी निश्चित करतात? तर पहिली, उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीची आहेत. म्हणजे उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीची आहे हे कोण ठरवते? उत्पादनाचे संबंध ठरवतात. दुसरं, श्रम कोण करतो? तिसरं, उत्पादनाची संघटना कशी केली जाते. म्हणजे काय? उत्पादनाची संघटना कशी केली जाते. उत्पादनाची संघटना म्हणजे काय? उत्पादन जे करायचं आहे तुम्हाला, तर ते उत्पादन जे ऑर्गनायझेशन करते, म्हणजे काय? ऑर्गनाइज कोण करते? संघटन कोण करते त्या उत्पादनाचं, ते कोण करेल हे सुद्धा उत्पादनाचे संबंध ठरवतात. त्याचप्रकारे कोण? निर्माण झालेली जी संपत्ती आहे तर ती कशी वाटली जाईल हे सुद्धा कोण ठरवते? उत्पादनाचे संबंध ठरवतात. या संबंधामुळे काय होते? समाजातील विविध वर्ग निर्माण होतात. उदाहरणार्थ, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये भांडवलदार, कारखाने आहे, जमीन आहे, यंत्रसामग्री यांचे कोण असतात? मालक असतात. त्याच प्रकारे जे कामगार असतात तर ते स्वतःच्या श्रमशक्तीशिवाय त्यांच्याकडे दुसरी उत्पादनाची साधने नाहीत. म्हणजे विचार करा, त्यांच्याकडे दुसरी उत्पादनाची साधने आहेत का? नाही. त्यांच्याकडे काय आहे? फक्त श्रम आहे, लेबर आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ते आपली श्रमशक्ती काय करतात? मजुरीच्या बदल्यामध्ये विकतात. याच्यामुळे काय होते? याच्यामध्ये दोन वर्ग निर्माण होतात. हे जे उत्पादनाचे संबंध जे आहेत, या दोन उत्पादनाच्या संबंधामुळे समाजामध्ये दोन विविध वर्ग, परस्पर विरोधी विचारधारेचे वर्ग निर्माण होत आहे. एक आहे भांडवलदार, दुसरा आहे कामगार. यामुळे काय होते? उत्पादन साधनांचे मालक आणि कामगार यांच्यातील आर्थिक संबंध हा काय होतो? उत्पादन पद्धतीचा मूलभूत उत्पादन संबंध ठरतो. म्हणजे काय? भांडवलशाहीमध्ये उत्पादनाचे संबंध कोणते आहे? भांडवलदार आणि
कामगार. हे दोन भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उत्पादनाचे संबंध आहेत. म्हणजे काय उत्पादनाचे संबंध म्हणजे काय की उत्पादन प्रक्रियेदरम्यान लोकांमध्ये निर्माण होणारे जे सामाजिक संबंध आहेत तर त्याला आपण काय म्हणतो उत्पादनाचे संबंध म्हणतो. आणि उत्पादनाची शक्ती म्हणजे काय की वस्तूच्या निर्मितीसाठी आपण जे भौतिक साधने किंवा मानवी संसाधने वापरतो तर ती कशामध्ये येतात उत्पादनाच्या शक्तीमध्ये येतात. आता पुढचं ह्या दोन कन्सेप्ट ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो उत्पादनाची पद्धत म्हणतो, मोड ऑफ प्रोडक्शन म्हणतो. आता बघा उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध याच्यातील काय परस्पर संबंध आहे ते बघू. मार्क्स काय म्हणतो उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध हे परस्परांशी घट्ट जोडलेले असतात. सुरुवातीला म्हणजे ते काय म्हणतात बघा सुरुवातीला उत्पादन संबंध उत्पादन शक्तींच्या विकासाला काय करतात मदत करतात. म्हणजे जेव्हा सुरुवात होते कोणत्याही समाजाची कोणत्याही उत्पादन पद्धतीची जेव्हा सुरुवात होते तर त्या सुरुवातीला उत्पादनाचे संबंध जे असतात तर ते उत्पादनाचे संबंध उत्पादनाच्या शक्ती उत्पादनाची साधने यांना विकास यांचं म्हणजे उत्पादनाच्या शक्तींचा विकास करण्यास कोण मदत करते उत्पादनाचे संबंध मदत करते. परंतु काय होते कालांतराने जेव्हा तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता वाढू लागते तेव्हा तेच जे उत्पादन संबंध तेच विद्यमान उत्पादन संबंध पुढील विकासासाठी अडथळा ठरू लागतात. म्हणजे त्यांचं काय म्हणणं बघा जेव्हा सुरुवात होते एखाद्या उत्पादन पद्धतीची एखाद्या समाजाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा काय होते उत्पादन संबंध जे असतात म्हणजे काय उत्पादनाचे संबंध आपण बघितले तर त्या समाजामध्ये उत्पादनाचे संबंध जे आहेत तर ते काय करतात उत्पादनाच्या शक्तींच्या उत्पादनाच्या नवीन साधनांच्या विकासाला काय करतात मदत करतात. परंतु जेव्हा कालांतराने तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता हे काय होता वाढू लागते तेव्हा हे जे उत्पादन संबंध जे आहे तर तेच विकासासाठी अडथळा ठरू लागतात. आता ते काय म्हणतात पुढे बघा जेव्हा उत्पादन शक्ती विद्यमान उत्पादन संबंधांच्या मर्यादा ओलांडतात म्हणजे उत्पादन शक्ती जी आहे जेव्हा उत्पादनाची साधने विद्यमान जे उत्पादन संबंध आहेत तर त्यांच्या काय ओलांडतात मर्यादा ओलांडतात तेव्हा समाजामध्ये विरोधाभास निर्माण होतो. आता कसं बघा आधी काय होत होतं उत्पादन संबंध उत्पादन शक्तींच्या विकासाला मदत करत होते. परंतु जेव्हा उत्पादनाची शक्ती उत्पादन संबंधांच्या मर्यादा ओलांडतात तेव्हा काय होतो विरोधाभास निर्माण होतो. उदाहरणार्थ बघा सरंजामशाही व्यवस्थेने अनेक शतकांपर्यंत शेतीच्या उत्पादनाला चालना दिली. म्हणजे काय सरंजामशाही व्यवस्था जी होती तर त्या व्यवस्थेने अनेक शतकांपर्यंत शेतीच्या उत्पादनाला काय दिली चालना दिली. म्हणजे सरंजामशाही समाजामध्ये दोन वर्ग होते. कोणते कोणते वर्ग होते एक तर होता सरंजामदार आणि दुसरे कोण होते कामगार. बरोबर कामगार किंवा मजूर होते. तर बघा अनेक शतकांपर्यंत शेतीची उत्पादन म्हणजे काय शेतीचे उत्पादन हे काय झालं उत्पादनाच्या शक्ती झाल्या. म्हणजे काय उत्पादनाच्या संबंधांनी उत्पादनाच्या शक्तींना सरंजामशाही समाजामध्ये जे उत्पादनाचे संबंध होते त्यांनी शेतीच्या उत्पादनाला म्हणजे काय शेती उत्पादनाला म्हणजे काय की उत्पादनाच्या शक्तीला चालना दिली. परंतु काय झालं नंतर व्यापार शहरे उत्पादन उद्योगांचा विकास झाला. त्याच्यानंतर काय झालं सरंजामशाहीतील जमीन धारणा बंधने ही काय झाली प्रगतीच अडथळा ठरू लागली. म्हणजे काय या सरंजामशाही समाजामध्ये काय झालं आधी तर सरंजामशाही समाज जो होता तर तो शेतीला चालना देत होता शेतीच्या उत्पादनाला चालना देत होता. परंतु नंतर काय झालं जेव्हा व्यापार वाढला शहरे वाढली उत्पादन उद्योगांचा विकास झाला तेव्हा सरंजामशाही समाजामध्ये जी जमीन धारणा होती जी बंधने होती तर ती काय ठरू लागली आता प्रगतीला अडथळा ठरू लागली. हे काय झालं उत्पादन शक्ती उत्पादन संबंधांपेक्षा वर गेली. उत्पादन शक्ती जेव्हा उत्पादन संबंधांपेक्षा वर जाते जेव्हा उत्पादन संबंधांची मर्यादा ओलांडते तेव्हा समाजामध्ये विरोधाभास निर्माण होतो. या संघर्षामुळे समाजामध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आणि पुढे भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला. म्हणजे काय भांडवलशाही व्यवस्थेचा उदय कसा झाला जेव्हा उत्पादनाच्या शक्ती उत्पादनाच्या संबंधांपेक्षा जेव्हा सरंजामशाही समाजातील उत्पादनाच्या शक्ती सरंजामशाही समाजातील उत्पादनाच्या संबंधाच्या मर्यादा ओलांडल्या त्याच्या पार गेल्या तेव्हा समाजामध्ये काय झाला विरोधाभास निर्माण झाला तीव्र तणाव निर्माण झाला आणि त्या तणावाच्या माध्यमातूनच पुढे भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला. आता बघा अशा प्रकारे उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध यांच्यामधील विरोधाभास हा सामाजिक संघर्ष निर्माण करतो आणि अखेरीस क्रांतीद्वारे नवीन उत्पादन पद्धतीचा जन्म होतो.
उत्पादन पद्धतीचा नवीन जन्म कसा होतो? जेव्हा उत्पादनाची शक्ती या उत्पादन संबंधांच्या मर्यादा ओलांडतात तेव्हा समाजामध्ये विरोधाभास निर्माण होतो आणि या विरोधाभासामुळे समाजामध्ये क्रांती होते आणि एक क्रांती झाल्यामुळे समाजामध्ये नवीन उत्पादन पद्धतीचा जन्म होतो. हे समजलं? उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध या दोघांमध्ये कशा प्रकारे इंटर रिलेशन आहे, परस्पर संबंध आहे, एवढं समजलं. आता पुढचं अधो संरचना आणि आधी संरचना. हे तर बघितलं आहे मग कालच्या क्लासमध्ये पण ते काय म्हणतात? समाजाचे आर्थिक पाया जो आहे म्हणजे काय अधो संरचना जी आहे तर ती अधो संरचना दोन घटकांनी बनलेली असते. कोणत्या कोणत्या? उत्पादनाच्या शक्ती आणि उत्पादन संबंध या दोन्हीने म्हणजे उत्पादनाच्या शक्तीने आणि उत्पादन संबंध या दोन्हीने समाजाचा एक आर्थिक पाया अधो संरचना काय होते? निर्माण होते. हा संपूर्ण समाजाचा मूलभूत पाया असतो. आधी संरचना काय आहे की आधी संरचनेमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो? शासन व्यवस्था, कायदे, राजकीय संस्था, धर्म झालं, शिक्षण, कुटुंब व्यवस्था, संस्कृती, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? आधी संरचनेमध्ये. तर मार्क्स काय म्हणतो? मार्क्सच्या मते आधी संरचना ही विद्यमान आर्थिक व्यवस्थेचे संरक्षण आणि टिकून ठेवण्याचे कार्य करते. म्हणजे मार्क्स काय म्हणतो की जी आधी संरचना जी आहे तर ती विद्यमान जी अधो संरचना आहे, विद्यमान जी आर्थिक व्यवस्था आहे तर तिचं काय करते? संरक्षण करते आणि ती अधो संरचना टिकवून ठेवण्याचं कार्य कोण करते? आधी संरचना करते. बरोबर. उदाहरण भांडवलशाही समाजामध्ये खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणारे कायदे असतात, कामगार तयार करणारी शिक्षण व्यवस्था असते आणि बाजार व्यवस्थेला पोषक ठरणारी कोण असते? राजकीय संस्था असते. या सर्वांमुळे काय होते? भांडवलशाही व्यवस्था टिकून राहते. म्हणजे काय? भांडवलशाही व्यवस्था टिकवण्यासाठी म्हणजे काय? भांडवलशाही व्यवस्था ही काय झालं? एक अधो संरचना झाली, आधी संरचना झाली, अधो संरचना झाली, आर्थिक व्यवस्था झाली आणि ही आर्थिक व्यवस्था अधो संरचना टिकवून ठेवण्यासाठी कोण मदत करते आहे? आधी संरचना मदत करते. म्हणजे काय? समाजाची अधो संरचना टिकवण्यासाठी कोण मदत करते? समाजाची आधी संरचना मदत करते. परंतु याचा अर्थ विचारांना कोणतेही महत्व नाही असा नाही. म्हणजे काय? ठीक आहे, जरी भांडवलशाही व्यवस्थेला टिकून ठेवण्यामध्ये आधी संरचनेचा महत्वाचा भाग असला तरी यामध्ये विचारांना कोणतेच महत्व आहे का? तर असं नाहीये. विचारांना महत्व आहे, परंतु मार्क्सच्या मते मार्क्स काय म्हणतो? समाजाच्या घडणीमध्ये आर्थिक परिस्थिती ही काय करते? अखेरीस सर्वात निर्णय घटक ठरते. म्हणजे काय? समाज जो घडतो, समाज जो बदलतो, समाजाच्या घडणीमध्ये, समाजाच्या बदलण्यामध्ये आर्थिक परिस्थिती अधो संरचना सर्वात महत्वाचा भाग ठरते असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांनी विचारांना कोणतेच महत्व नाही असं म्हटलं का? नाही, विचारांना सुद्धा महत्व आहे, परंतु सर्वात जास्त समाज कशामुळे घडतो? आर्थिक संरचनेमुळे, अधो संरचनेमुळे. आता बघ, कार्ल मार्क्स यांनी इतिहासातील उत्पादन पद्धतींचा विकास स्पष्ट केलेला आहे. पहिला आदिम साम्यवाद. त्यांनी उत्पादन पद्धत कोणती होती? पहिली आदिम साम्यवाद. तर मानवजातीच्या इतिहासातील ही सर्वात प्राचीन उत्पादन पद्धत होती. याची वैशिष्ट्ये काय काय होती? तर जमिनीवर कोणाचाही खाजगी मालकी हक्क नव्हता. म्हणजे ह्या समाजामध्ये कोणाचाही जमिनीवरती खाजगी मालकी हक्क नव्हता. नैसर्गिक साधन संपत्ती आणि उपलब्ध संसाधने कोणाच्या मालकीची होती? सामूहिक मालकीची होती. म्हणजे जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा म्हणजे उपलब्ध संसाधने आहे समाजामध्ये तर ती कोणाच्या मालकीची होती? सामूहिक मालकीची होती. पुढचं शिकार करणे, फळे कंदमुळे गोळा करणे, प्राथमिक स्वरूपाची शेती ही काय होती? मुख्य आर्थिक कामे होती. समाजामध्ये कोणतेही सामाजिक वर्ग अस्तित्वात न होते. उत्पादन केवळ तात्कालिक गरजा भागवण्यापुरते होत असे. म्हणजे काय? आपली आत्ताची जी गरज आहे तर ती आत्ताची गरज, तात्पुरती गरज, तात्कालिक गरज भागवण्यासाठी उत्पादन केलं जात होतं. उत्पादनातून अतिरिक्त संपत्ती निर्माण होत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे शोषण अस्तित्वामध्ये न होते. म्हणजे काय? उत्पादन जे होते ते कशासाठी होते? जेवढी आपली आत्ताची गरज तेवढं भागलं पुरे झालं, एवढी उत्पादनाची काय होती? गरज होती. म्हणजे काय? या समाजामध्ये अतिरिक्त संपत्ती निर्माण होत होती का? तर नाही होत होती. जेव्हा अतिरिक्त संपत्ती निर्माण होत नाहीये म्हणजे काय? समाजामध्ये शोषण अस्तित्वात नाही आहे. म्हणजे काय? ही सगळं काय झाली? वैशिष्ट्य झाली आदिम साम्यवादी समाजाची. आता या व्यवस्थेचा ऱ्हास का झाला? बघा, काळानुसार जेव्हा शेतीची साधने सुधारली गेली, उत्पादन वाढले, अतिरिक्त उत्पादन निर्माण होऊ लागले, तेव्हा काय झालं?
अतिरिक्त उत्पादन वाढलं, त्याच्यामुळे खाजगी मालमत्तेची संकल्पना काय झाली, विकसित झाली आणि त्याच्यामधूनच संपत्तीची विषमता निर्माण झाली. म्हणजे काय, जेव्हा अतिरिक्त उत्पादन वाढलं तेव्हा अतिरिक्त संपत्ती वाढली, जेव्हा अतिरिक्त संपत्ती वाढली तेव्हा समाजामध्ये संपत्तीतील विषमता निर्माण झाली आणि समाजामध्ये वर्गभेद उदयाला आला. अशा प्रकारे आदिम साम्यवादाचा अंत होऊन पुढील उत्पादन पद्धती उदयाला आली. म्हणजे काय, आदिम साम्यवादी समाज कशामुळे गेला, कशामुळे ऱ्हास पावला, तर त्या समाजामध्ये शेतीची साधने सुधारली. शेतीची साधने सुधारली त्याच्यामुळे काय झालं, अतिरिक्त उत्पादन झालं. अतिरिक्त उत्पादन झालं त्याच्यामुळे काय झालं, अतिरिक्त संपत्ती निर्माण झाली. अतिरिक्त संपत्ती निर्माण झाली त्याच्यामुळे काय झालं, समाजामध्ये संपत्तीची विषमता निर्माण झाली आणि संपत्तीच्या विषमतेमुळे काय झालं, समाजामध्ये वर्गभेद उदयाला आला आणि जेव्हा वर्गभेद उदयाला आला तेव्हा आदिम साम्यवादी समाज संपला. हे होतं, म्हणजे हे काय पहिला होतं आदिम साम्यवाद. मग आता आदिम साम्यवाद संपला, त्याच्यानंतर कोणता समाज आला उदयाला, कोणती उत्पादन पद्धती आली उदयाला, गुलामाधारित उत्पादन पद्धती, गुलामगिरीची उत्पादन पद्धती. आता बघा याच्यात काय झालं, शेतीच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाल्यानंतर खाजगी मालकीचा विकास झाला, हे तर बघितलं आपण. त्याच्यामुळे गुलामगिरीवर आधारित समाज व्यवस्था निर्माण झाली. आता या समाजाची वैशिष्ट्ये काय काय होती बघा. समाज दोन प्रमुख वर्गामध्ये विभागलेला होता. पहिला होता गुलामाचे मालक आणि दुसरा होता गुलाम. गुलाम मालकांकडे जमीन तसेच गुलाम या दोघांची काय होती, मालकी होती. म्हणजे जे जमीन मालक होते तर त्यांच्याकडे जमीन आणि त्यांचे गुलाम या दोघांची काय होती, मालकी होती. गुलामांना सक्तीने श्रम करण्याचे काय करत होते, भाग पाडले जात होते. गुलामांनी निर्माण केलेली संपत्ती गुलाम मालकांच्या ताब्यात जात असे. म्हणजे काय, गुलामांनी जी संपत्ती निर्माण केली तर ती गुलामांना भेटली का, तर नाही, ती कोणाला भेटली, गुलाम मालकांना भेटली. राज्य व्यवस्था गुलाम मालकांच्या हितांचे संरक्षण करीत असे. म्हणजे ही काय झाली, वैशिष्ट्य झाली कशाची, गुलामगिरीवर आधारित उत्पादन पद्धतीची. उदाहरणे काय आहे, प्राचीन ग्रीस, प्राचीन रोम हे जे सगळे साम्राज्य होते तर या साम्राज्यांमध्ये काय होतं, गुलामगिरीवर आधारित उत्पादन पद्धती होती. आता बघा याच्यामध्ये अंतर्गत विरोधाभास होता. कसा ते पहा, सक्तीच्या श्रमामुळे गुलाम उत्पादन पद्धतीमध्ये मनापासून सहभाग घेत नसत. विचार करा ना, ते गुलाम आहेत आणि त्या गुलामांना सक्तीने काम केलं जाते, सक्तीने काम करायला लावत आहे. त्याच्यामुळे ते मनापासून सहभाग करतील का त्या उत्पादन पद्धतीमध्ये, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये, तर नाही करणार. त्याच्यामुळे काय झालं, अंतर्गत विरोधाभास झाला. गुलामांचे उठाव झाले, गुलामांनी बंड केले, वारंवार बंड केले. याच्यामुळे काय झालं, विशाल साम्राज्यांवर नियंत्रण ठेवणे अधिकाधिक कठीण होऊ लागले. जे विचार मोठे मोठे साम्राज्य होते, परंतु मोठे मोठे साम्राज्य होते कोणाच्या भरोशी टिकले होते, ते गुलामांच्या. परंतु आता काय होऊ लागलं, गुलाम जे आहे तर ते गुलामच काय करू लागले, आता समाजामध्ये क्रांती करू लागले, समाजामध्ये बंड करू लागले. त्याच्यामुळे काय झालं, गुलाम आधारित व्यवस्था काय झाली, कमकुवत झाली. या अखेरीस या व्यवस्थेच्या जागी सरंजामशाही उत्पादन पद्धती उदयाला आली. म्हणजे काय झालं की उत्पादनाचे जे संबंध होते तर ते कसे झाले, आता विरोधाभासी झाले. जेव्हा उत्पादनाचे संबंध विरोधाभासी होतात तेव्हा काय होते, समाजाची उत्पादन पद्धती बदलते. तेच झालं गुलाम आधारित समाजामध्ये सुद्धा. आता तिसरं पहा, सरंजामशाही उत्पादन पद्धती. तिसरी कोणती आहे, सरंजामशाही उत्पादन पद्धती. बघा याच्यामध्ये काय आहे की मध्ययुगीन युरोपमध्ये सरंजामशाही उत्पादन पद्धती प्रबळ होती. कुठं होती प्रबळ, ही मध्ययुगीन युरोपमध्ये होती. वैशिष्ट्य काय ते बघा, जमीन हे उत्पादनाचे सर्वात महत्वाचे साधन होते. आता बघा सरंजामशाही समाजामध्ये जमीन जी आहे तर ते उत्पादनाचे सर्वात महत्वाचे साधन होते. काय होते सर्वात महत्वाचे साधन, जमीन होती. राजे सरदारांना जमिनी बहाल करीत असत. जे राजे होते, राजे काय करत, सरदार जे होते त्यांच्याकडे तर त्या सरदारांना काय देत असत, ते जमीन बहाल करत असत. शेतकरी जमिनीची काय करीत असत, मशागत करीत असत. म्हणजे काय, जमीन कोणाची, राजांची. त्यांनी कोणाला दिली, सरदारांना. सरदारांनी ती कसण्यासाठी कोणाला दिली, शेतकऱ्यांना दिली. शेतकरी गुलाम नसले तरी कायद्याने जमिनीशी बांधलेले असत. म्हणजे काय, जरी ते गुलाम नाहीयेत परंतु ते काय आहे, कायद्याने ती जी जमीन आहे सरदाराची तर त्या जमिनीशी काय कायद्याने बांधलेले आहेत. सरदारांना शेतकऱ्यांकडून कर, भाडे, श्रम मिळत असे. म्हणजे सरदार काय करत, ते शेतकऱ्यांना जमीन देत कशासाठी, कसण्यासाठी. आणि मग शेतकरी काय करत असत, सरदारांना कर, भाडे, श्रम हे देत असत. आणि शेती हे अर्थव्यवस्थेचा काय होती, मुख्य आधार होती. कोणता समाज आहे हा, सरंजामशाही समाज. आता पुढचं बघा, याच्यामध्ये प्रमुख वर्ग कोणते होते, दोन होते, सरंजामदार आणि
शेतमजूर किंवा जमिनीशी बांधिलकी असलेले शेतकरी. पहिला आहे सरंजामदार म्हणजे कोण, सरदार वगैरे, आणि दुसरं कोण आहे शेतमजूर किंवा जमिनीशी बांधलेले शेतकरी. अंतर्गत विरोधाभास कसा झाला बघा. काळानुसार काय होऊ लागला की व्यापार वाढू लागला, बाजारपेठांचा विस्तार झाला, शहरांचा विकास झाला, व्यापारी वर्ग काय झाले अधिक शक्तिशाली झाले. याच्यामुळे काय झाले, उत्पादनाच्या शक्तींच्या वाढत्या विकासाला सरंजामशाहीतील बंधने काय ठरू लागली, अडथळा ठरू लागली. म्हणजे काय, सरंजामशाही समाजामध्ये काय होते, अडथळा होता म्हणजे बंधन होती सध्या समाजामध्ये. त्याच्यामुळे उत्पादनाची शक्ती काय होत आहे, विकसित होत आहे, परंतु सरंजामशाही समाजामध्ये बंधने आहेत. मग ती बंधने ह्या उत्पादन शक्तींच्या विकासाला काय ठरू लागली, अडथळा ठरू लागली. त्याच्यामुळे मुक्त व्यापार, मुक्त श्रम आणि उद्योगधंद्यांची गरज निर्माण झाली. मुक्त काय आहे, मुक्त श्रम, मुक्त व्यापार आणि मुक्त उद्योगधंदे यांची गरज का निर्माण झाली, कारण की सरंजामशाही समाज याच्यामध्ये काय होती, बंधने होती. बंधने असल्यामुळे काय झालं की त्या समाजामध्ये मुक्त व्यवस्थेची, मुक्त अर्थव्यवस्थेची गरज निर्माण झाली. आणि या बदलामुळे सरंजामशाहीचा राज झाला. आणि त्याच्या जागी कोणती व्यवस्था आली, उत्पादन पद्धती आली, भांडवलशाही उत्पादन पद्धती उदयाला आली. पुढचा भांडवलशाही उत्पादन पद्धती. औद्योगिकरणामुळे भांडवलशाही उत्पादन पद्धतीचा विकास झाला. म्हणजे बघा इथेही उत्पादनाच्या शक्ती बदलल्या. काय झालं, उत्पादनाची शक्तीमध्ये उत्पादनाची साधने म्हणजे कोण, औद्योगिकरण झालं. वैशिष्ट्य काय होती या समाजामध्ये, या उत्पादन पद्धतीमध्ये, कारखाने, यंत्रसामग्री, उत्पादनाची प्रमुख साधने खाजगी मालकीची होती. इथं खाजगी मालकीची काय होती, उत्पादनाची शक्ती. उत्पादनाच्या ज्या शक्ती होत्या, उत्पादनाची साधने जी होती, तर ती कोणाच्या मालकीची होती, खाजगी मालकीची होती. उत्पादनाचा मुख्य उद्देश काय होता, समाजाच्या गरजा पूर्ण करणे हा न होता, तर काय होता, फक्त नफा मिळवणे. नफा मिळवणे हे भांडवलशाही उत्पादन पद्धतीचा मुख्य उद्देश होतं. जमिनीशी बांधलेल्या शेतकऱ्यांच्या जागी मजुरीवर काम करणारा कामगार वर्ग निर्माण झाला. सरंजामशाही समाजामध्ये जमिनीशी बांधिलकी असलेला जो शेतकरी वर्ग होता, तर तो शेतकरी वर्ग बदलून आता तो शेतकरी वर्ग काय झाला, मजुरीवर काम करणारा कामगार वर्ग झाला. आणि वस्तूंचे उत्पादन बाजारात विक्री करण्यासाठी केले जाऊ लागले. म्हणजे काय, वस्तूचे उत्पादन जे आहे तर ते आता बाजारामध्ये, मार्केटमध्ये विक्री खरेदीसाठी काय करू लागले, ते प्रोव्हाइड केले जाऊ लागले. आता स्पर्धेमुळे काय झालं, नवीन शोध झाले, तांत्रिक प्रगती झाली, उत्पादन क्षमता काय लागली, वाढीत चालणार लागली. म्हणजे काय, स्पर्धा वाढली, त्याच्यामुळे काय झालं की नवीन शोध लागू लागले, तांत्रिक प्रगती झाली, उत्पादन क्षमता वाढली. आता बघा, या समाजामध्ये दोन प्रमुख वर्ग होते. कोणकोणते, पहिला आहे भांडवलदार वर्ग. हा वर्ग उत्पादनाच्या साधनांचा कोण होता, मालक होता. त्याच्याकडे काय काय होतं, कारखाने, जमीन, यंत्रसामग्री, भांडवल, उद्योगधंदे यांची काय होती, मालकी होती. आणि दुसरा वर्ग कोणता होता, कामगार वर्ग. या वर्गाकडे काय होतं, उत्पादनाची साधने न होती. यांच्याकडे उत्पादनाची साधने होती का, नव्हती. त्यांच्याकडे काय होतं, फक्त स्वतःची श्रमशक्ती त्यांच्याकडे होती. आणि ते काय करायचे, आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी मजुरीच्या बदल्यामध्ये ती श्रमशक्ती, जो लेबर आहे, तर ते काय करायचे, विकायचे, प्रोव्हाइड करायचे. तर मार्क्स काय म्हणतो, कामगार समाजाची संपत्ती निर्माण करतात. म्हणजे काय, मार्क्स काय म्हणतात की भांडवलशाही समाजामध्ये जे कामगार असतात, तर ते कामगार समाजामधील संपत्ती निर्माण करतात, परंतु त्या संपत्तीवर त्यांची मालकी असते का, नसते. त्याची मालकी, त्या संपत्तीवर मालकी कोणाची असते, भांडवलशाही समाजाची. आता बघा, हे काय झालं, कामगार वर्ग असा होता. आता बघा, अधिशेष मूल्य. मार्क्स काय म्हणतो, भांडवलशाही व्यवस्था जी आहे तर ती मूलतः शोषणावर आधारित आहे. भांडवलशाही व्यवस्था कशावर आधारित आहे, शोषणावर आधारित आहे. कामगार काय करतात, आपल्या श्रमातून जितके मूल्य निर्माण करतो त्याच्यापेक्षा त्याला कमी मजुरी दिली जाते. म्हणजे काय, उदाहरणार्थ जर का 100 रुपयाची वस्तू त्याने निर्माण केली, त्या 100 रुपयाच्या वस्तू निर्माण केल्या म्हणून त्याला फक्त किती रुपये मजुरी भेटते आहे, 10 रुपये मजुरी भेटते. त्याला पूर्ण 100 रुपये भेटताय का, नाही भेटताय. तर कामगाराने निर्माण केलेल्या एकूण मूल्य आणि त्याला दिलेल्या मजुरी याच्यातील जो फरक आहे, या फरकाला आपण काय म्हणतो, अधिशेष मूल्य. म्हणजे काय, कामगाराने एकूण मूल्य किती दिलं, 100 रुपयाचं दिलं, परंतु त्याला मजुरी किती मिळाली याच्या म्हणून 10 रुपये. म्हणजे 90 रुपये आहे, हे 90 रुपये काय झालं, अधिशेष मूल्य झालं. हे अधिशेष मूल्य भांडवलदारांना काय असते, नफा असते. याच कारणामुळे मार्क्स काय म्हणतो, भांडवलशाहीमध्ये कामगारांचे आर्थिक शोषण काय होते, अपरिहार्यपणे घडते, असं ते म्हणतात. आता बघा, भांडवलशाहीमध्ये कोणता अंतर्गत विरोधाभास येईल असं मार्क्स म्हणतात. तर मार्क्स काय म्हणतात की बघा, भांडवलशाही उत्पादन पद्धती अत्यंत उत्पादनक्षम असली तरी त्याच्यामध्ये
मूलभूत विरोधाभास अंतर्भूत आहे. तो विरोधाभास कसा आहे? हा जो विरोधाभास आहे त्याच विरोधाभासामध्ये भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत होत जातो, कामगार वर्गाचे अधिक शोषण होते. त्याच्यामुळे काय होते? समाजामध्ये विरोधाभासी प्रवृत्ती निर्माण होते. आणि हा जो विरोधाभास निर्माण झाला तर तो विरोधाभास कालांतराने काय झाला? अधिक तीव्र झाला आणि अखेरीस काय होईल? या व्यवस्थेचा सुद्धा नाश होईल. हा जो विरोधाभास आहे हा विरोधाभास भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेच्या ऱ्हासास कारणीभूत ठरेल असं कार्ल मार्क्स म्हणतात. आता बघा हे कोणते कोणते आहे? बघा कोणते कोणते विरोधाभास आहे. पहिला आहे शोषण. मार्क्स काय म्हणतो? कामगार काय करतो? आपल्या श्रमातून जितके मूल्य तो निर्माण करतो त्याच्यापेक्षा त्याला काय मिळतो? कमी मोबदला मिळतो. कामगार निर्माण केलेली अतिरिक्त मूल्याचा लाभ कोण घेतो? भांडवलदार वर्ग घेतो. यामुळे काय होते? भांडवलदाराची संपत्ती वाढते आणि कामगार वर्ग काय होतो? आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहतो. समाजामध्ये काय निर्माण होते? आर्थिक विषमता वाढत जाते. म्हणून मार्क्स काय म्हणतो? भांडवलशाहीतील शोषण हे काय आहे? अपवादात्मक नसून ते त्या व्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. म्हणजे असं आहे का की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जे शोषण होते तर ते अपवादात्मक आहे, काही लोकांचं शोषण होते, बाकीच्या लोकांचं शोषण होते, असं आहे का? तर नाही. मार्क्स काय म्हणतात? ते जे शोषण आहे भांडवलशाहीमध्ये जे कामगारांचं शोषण आहे तर ते अपवादात्मक नाहीये. तर ते कसं आहे? त्या व्यवस्थेचं एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. आता मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे काय? की सर्व कामगार लोकांचे काय होते? त्या समाजामध्ये शोषण होते. असा कोणताच कामगार वर्ग नाही आहे की जो कामगार वर्ग ज्या कामगार वर्गाला फायदा किंवा ज्या कामगार वर्गाला त्या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये नफा होत आहे असा कोणताच वर्ग नाहीये. म्हणून ते काय म्हणतात? शोषण हे भांडवलशाही व्यवस्थेचं काय आहे? मूलभूत वैशिष्ट्य आहे. दुसरं संपत्ती. दुसरा विरोधाभास कोणता आहे? संपत्तीचे केंद्रीकरण. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उद्योगधंद्यामध्ये काय असते? तीव्र स्पर्धा असते. या स्पर्धेमुळे काय होते? की लहान उद्योग काय होतात? बंद पडतात. लहान उद्योग बंद पडतात त्याच्यामुळे जे मोठे उद्योग असतात तर ते काय होतात? अधिक सामर्थ्यवान होतात आणि भांडवल मोजक्या व्यक्तींच्या हातावर केंद्रीकृत होते. यालाच म्हणतात संपत्तीचे केंद्रीकरण. याचा परिणाम काय होतो? आर्थिक विषमता वाढते. हे माहिती आहे आपल्याला. काही संपत्ती काही व्यक्तींपुरती मर्यादित राहते. 90% लोकांकडे 10% संपत्ती आहे, 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे. तिसरा परिणाम काय होतो? समाजातील जे बहुसंख्य लोक राहतात ते काय होतात? आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतात. तिसरा विरोधाभास परात्मता. मार्क्स काय म्हणतो? परात्मता ही महत्वाची संकल्पना मांडली. ते काय म्हणतात? भांडवलशाही व्यवस्थेमध्ये कामगार 4 प्रकारे परात्मता अनुभव. पहिली उत्पादनापासून परात्मता म्हणजे काय? कामगाराने तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्याच्यावर त्याची स्वतःची मालकी असते का? नसते. त्या वस्तू बाजारामध्ये विकल्या जातात आणि त्याचा लाभ कोणाला मिळतो? भांडवलदाराला मिळतो. म्हणून काय? उत्पादनापासून परात्मा म्हणजे काय? जरी उत्पादन कोणी केलं आहे? कामगाराने केलं आहे तरी त्या उत्पादनावर मालकी कोणाची आहे? भांडवलदार वर्गाची आहे आणि नफा कोणाला मिळत आहे? भांडवलदार वर्गाला मिळत आहे. त्याच्यामुळे उत्पादनापासून ते काय होत आहे? परात्मा होत आहे. पुढचा बघा श्रम प्रक्रियेपासून परात्मता म्हणजे काय? बघा कामगाराला स्वतःच्या इच्छाप्रमाणे काम करता येत नाही. त्याला जेवढं तास जेवढ्या हवर काम करायला दिले तेवढंच काम करणार आहे आणि त्याला जे काम दिलं तेच तो काम करणार आहे. स्वतःच्या इच्छेनुसार तो काम करत नाही. कामाचे स्वरूप असो, वेळ असो, पद्धत असो यावर कोणाचे नियंत्रण असते? भांडवलदाराचे नियंत्रण असते. त्यामुळे काय होते? श्रम जो आहे तर तो आनंदाचा विषय राहत नाही. तो कशाला विषय बनतो? फक्त उपजीविकेचे एक साधन बनतो. श्रम जो आहे तर तो आनंदाचा विषय नसतो. तो कशाला विषय बनतो? उपजीविकेचे एक साधन बनतो. म्हणजे काय? श्रम प्रक्रियेपासून सुद्धा परात्मतिक आहे. तिसरं सहकारी कामगारांपासून सुद्धा तो कामगार काय करतो? परात्मता अनुभवतो. कशी बघा? स्पर्धात्मक वातावरणामुळे कामगारांमध्ये काय होते? परस्पर सहकार्याऐवजी काय होते? स्पर्धा निर्माण होते. म्हणजे जे कामगार आहेत तर ते कामगारांमध्ये सुद्धा काय होते? स्पर्धा निर्माण होते. का? कारण की वातावरण कसं आहे? स्पर्धेचं वातावरण आहे की मी शेजारच्या व्यक्तीपेक्षा कसं चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि भांडवलदार वर्गाला कसं मी दुसऱ्यापेक्षा जास्त खुश करू शकतो. यामुळे काय होते? समाजामध्ये एकात्मता काय होते? कमी होते. त्याच्यामुळे काय? सहकारी कामगारांपासून सुद्धा ते परात्मा होतात. आणि सगळे शेवटची परात्मता कोणती? स्वतःच्या सर्जनशील क्षमतेपासून ते काय होतात? परात्मा होतात. मनुष्य बघा, मनुष्य काय स्वभावतच काय आहे? सर्जनशील आहे, इनोव्हेटर आहे. नवीन नवीन गोष्टींना मनुष्य शोध लावत असतो. परंतु काय होते? एकसुरी म्हणजे काय? एकच काम करायचं आहे. आणि नियंत्रित श्रम म्हणजे काय? भांडवलदार जे सांगतील तेवढंच काम करायचं. याच्यामुळे काय होते? सर्जनशील जी क्षमता आहे तर त्याचा काय होतो? ह्रास होतो, त्याचा विकास होत
नाही. यामुळे काय होते, व्यक्ती स्वतःच्या मानवी अस्तित्वापासून दूर होते. ही झाले तिसरा विरोधाभास. चौथा विरोधाभास कोणता आहे, आर्थिक संकटे. मार्क्स काय म्हणतो, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये वेळोवेळी काय येतात, अधिक आर्थिक संकटे येतात. त्याची प्रमुख कारणे काय सांगतात ते, की बघा, गरजेपेक्षा जास्त उत्पादन होणे, नफ्याचा दर कमी होणे, बेरोजगारी वाढणे, लोकांची क्रयशक्ती, लोकांची पर्चेसिंग पॉवर जी आहे ती कशी होते, कमी होते. ह्या चारही गोष्टीमुळे काय होते, समाजामध्ये आर्थिक संकटे उद्भवतात. तर बघा, या परिस्थितीमध्ये उत्पादन केलेल्या वस्तू विकल्या जात नाही. जेव्हा समाजामध्ये आर्थिक संकट उद्भवते तेव्हा उत्पादन केलेल्या ज्या वस्तू आहेत तर ते बाजारामध्ये विकल्या जात नाहीत. उद्योगधंदे काय होतात, मंदावतात. कामगार काय होतात, बेरोजगार होतात. अर्थव्यवस्था काय होते, संकटामध्ये सापडते. म्हणून मार्क्स काय म्हणतो, ही जी संकटे एवढी जी आलेली आहेत तर ते भांडवलशाहीतील अंतर्गत विरोधाभासांचे स्पष्ट निर्देशक आहेत. म्हणजे काय, ही जी सर्व संकटे आलेली आहेत, आर्थिक संकटे, तर ही काय आहे, भांडवलशाहीच्या अंतर्गत जे विरोधाभास आहेत तर त्या विरोधाभासांचे काय आहे, एक निदर्शक आहे, एक सूचित दाखवत आहे की भांडवलशाही समाजामध्ये काय आहे, अंतर्गत विरोधाभास आहे. कोणत्या कोणत्या अंतर्गत विरोधाभास होते, 4 होते. पहिला आहे शोषण, दुसरा आहे संपत्तीचे केंद्रीकरण, तिसरा आहे परात्मता आणि चौथं कोणतं आहे, आर्थिक संकटे. हे चारही काय झाले, भांडवलशाही समाजामध्ये काय झाले, विरोधाभास झाले. आणि या विरोधाभासांमुळेच पुढे काय होतो, वर्ग संघर्ष होतो. मार्क्स काय म्हणतो, वर्ग संघर्ष हा काय इतिहासाचा मुख्य प्रेरक घटक आहे. प्रत्येक उत्पादन पद्धतीमध्ये 2 परस्पर विरोधी वर्ग निर्माण होतात. हे त्यांनी सांगितलं की बघा, भांडवलशाही समाजामध्ये कामगार आणि भांडवलदार हे काय आहे, परस्पर विरोधी वर्ग निर्माण झाले. त्यामुळे काय होते, प्रत्येक व्यवस्थेमध्ये सत्ताधारी वर्ग विद्यमान व्यवस्था टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु शोषित वर्ग काय करतो, आपली मुक्ती कशी होईल या शोषित समाजापासून त्याच्यासाठी काय करतो, संघर्ष करतो. आणि या संघर्ष हळूहळू काय होतो, तीव्र होतो आणि शेवटी काय होते, सामाजिक क्रांती करते, असं त्यांनी सांगितलं. तर बघा, जेव्हा भांडवलशाही समाजामध्ये जो कामगार वर्ग आहे तर तो काय करेल, भांडवलदारांविरुद्ध जे आहेरे वर्ग आहे किंवा म्हणजे बुर्जुआ वर्ग आहे त्यांच्या विरुद्ध काय करेल, क्रांती करेल, तेव्हा समाजामध्ये काय येईल, समाजवाद येईल. मार्क्स काय म्हणतो, भांडवलशाहीतील जो विरोधाभास आहे तर तो जेव्हा अधिकाधिक वाढत जातो तेव्हा काय होतो, कामगार हळूहळू स्वतःच्या सामूहिक हिताची जाणीव करून घेतो. म्हणजे काय, आता कामगाराला स्वतःची सामूहिक हिताची, स्वतःच्या सर्व कामगारांना स्वतःच्या सामूहिक हिताची काय येते, जाणीव येते. आणि याला आपण काय म्हणतो, वर्ग जाणीव. म्हणजे वर्ग जाणीव झाली कोणाला, कामगारांना. कशामुळे झाली, त्यांना भांडवलशाहीतील विरोधाभास दिसला, आपल्यावरती होत असलेले शोषण त्यांना अनुभवाला आले. याच्यामुळे काय निर्माण झाली, वर्ग जाणीव निर्माण झाली. वर्ग जाणीव विकसित झाल्यानंतर काय होते, कामगार काय होतो, राजकीय दृष्ट्या संघटित होतो. उत्पादनाच्या साधनांवरील भांडवलदाराची मालकी संपुष्टात येते. म्हणजे ते काय म्हणतात की काय होणार आहे, भांडवलशाही व्यवस्थेच्या शेवटी काय होणार आहे की समाजामध्ये कामगारांमध्ये काय होणार आहे, सामूहिक हिताची जाणीव, जिला ते काय म्हणतात, वर्ग जाणीव निर्माण होईल. आणि ही वर्ग जाणीव विकसित झाली त्याच्यानंतर काय होईल, जे कामगार आहेत तर ते काय करतील, राजकीय दृष्ट्या काय होतील, संघटित होतील. आणि ते काय म्हणतील की उत्पादनाच्या साधनांवर जे भांडवलदारांची मालकी आहे तर ती आम्हाला मान्य नाही. ती काय करतील, ते भांडवलदारांची मालकी संपुष्टामध्ये आणतील आणि नवीन समाजवादी व्यवस्था ते काय करतील, प्रस्थापित करतील. ही जी समाजवादी व्यवस्था येईल भांडवलशाही नंतर, त्याची वैशिष्ट्य काय काय असतील की उत्पादनाच्या प्रमुख साधनांची काय येईल असेल, सामूहिक मालकी असेल. कोणत्याही खाजगी व्यक्तीची याच्यावरती मालकी असेल. कोणाची मालकी असेल याच्यावरती, उत्पादनाच्या प्रमुख साधनांवर सामूहिक मालकी असेल. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादनाचे नियोजन केले जाते. म्हणजे काय, समाजामध्ये किती गरज आहे, उत्पादनाची किती गरज आहे ते लक्षामध्ये घेऊन उत्पादनाचे काय करण्यात येईल, नियोजन करण्यात येईल. आणि वर्ग विषमता कशी करण्यात येईल, कमी करण्यात येईल. आणि भांडवलशाहीचा शोषणाचा अंत करण्यात येईल. हे काय झालं, समाजवादी उत्पादन पद्धती. आणि शेवटची त्यांनी उत्पादन पद्धती कोणती सांगितली, साम्यवाद. मार्क्स काय म्हणतो, साम्यवाद काय आहे, मानवाच्या ऐतिहासिक विकासाचा सर्वोच्च टप्पा आहे. या अवस्थेमध्ये काय होईल, साम्यवादामध्ये उत्पादन साधनांवर खाजगी मालकी राहणार नाही. उत्पादनाची साधने कोणाची असतील, सर्व लोकांची असतील. सर्व लोकांना सारखी उत्पादनाच्या साधनांची मालकी असेल. समाजामध्ये कोणताही वर्ग अस्तित्वात राहणार नाही. शोषण पूर्णपणे नाहीसे होईल. वर्ग सत्तेचे साधन म्हणून राज्याची आवश्यकता उरणार नाही. आता बघा, वरती जो होता समाजवादामध्ये शासनाची
थोडीफार गरज लागते. का लागते? कारण की जेव्हा भांडवलशाही समाजामध्ये जो विरोधाभास निर्माण झाला आहे तर तो विरोधाभास दूर करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी व्यक्ती लागेल. तर तो मध्यस्थी व्यक्ती म्हणून समाजवादामध्ये, सोशलिझम मध्ये राज्य व्यवस्थेची गरज असते. परंतु जेव्हा साम्यवादामध्ये वर्ग नाहीये, समाजामध्ये काय आहे, समानता आहे, त्याच्यामुळे वर्ग सत्तेचे साधन म्हणून राज्याची आवश्यकता उरणार नाही. उत्पादनाचा उद्देश काय असेल? मानवी गरजा पूर्ण करणे, ना की उद्देश नफा कमवणे हा उद्देश नसेल. कोणता उद्देश असेल? मानवी गरजा पूर्ण करणे. या समाजामध्ये कोणतं तत्व लागू होईल? प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार. म्हणजे काय? प्रत्येकाकडे त्याची जेवढी क्षमता आहे तेवढं त्याने उत्पादन करावं आणि प्रत्येकाला जेवढी गरज आहे तेवढं त्यानं काय करावं? उत्पादन करावं. म्हणजे काय? प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार काय करण्यात येईल? उत्पादन करण्यात येईल किंवा उत्पादन देण्यात येईल. मार्क्स काय म्हणतो? वर्गभेद संपल्यामुळे वर्ग संघर्षाचाही अंत होईल. म्हणजे बघा, कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलं? सर्वात अगोदर कोणता समाज सांगितला? आदिम साम्यवाद सांगितला. मग त्याच्यानंतर कोणता आला? गुलामगिरीवर आधारित समाज. त्याच्यानंतर कोणता आला? सरंजामशाही समाज. त्याच्यानंतर भांडवलशाही समाज. त्याच्यानंतर कोणता आला? पाचवा समाजवादी समाज, समाजवादी उत्पादन पद्धती. त्याच्यानंतर शेवटची उत्पादन पद्धती कोणती आहे? साम्यवादी उत्पादन पद्धती. एवढं समजलं? आता बघा, आता ऐतिहासिक भौतिकवाद आणि उत्पादन पद्धती याच्यामध्ये काय संबंध आहे नेमका? तर बघा, ऐतिहासिक भौतिकवाद काय म्हणतो की मानवाला जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करावे लागते. बरोबर. नंतर काय म्हणते ऐतिहासिक भौतिकवाद? की उत्पादनाची पद्धत समाजाची रचना निश्चित करते. म्हणजे काय? उत्पादनाची पद्धत जी असेल म्हणजे काय? अधोसंरचना जी असेल तर ती काय करेल? समाजाची अधिसंरचना निश्चित करेल. तिसरं काय म्हणतं ऐतिहासिक भौतिकवाद? की आर्थिक संघटना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांना आकार देते. चौथं काय म्हणते? तांत्रिक प्रगतीमुळे उत्पादन शक्ती विकसित होतात. उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध यांच्यामध्ये काय होतं? विरोधाभास निर्माण होतो. आणि या विरोधाभासामधून काय निर्माण होतो? वर्ग संघर्ष. आणि या वर्ग संघर्षामुळे काय निर्माण होते? सामाजिक क्रांती. आणि त्या सामाजिक क्रांती म्हणूनच काय होते? नवीन उत्पादन पद्धती उदयाला येते आणि एका नवीन ऐतिहासिक युगाची सुरुवात होते. हे कशामुळे सांगितलं? ऐतिहासिक भौतिकवादामध्ये. ह्याच गोष्टी ऐतिहासिक भौतिकवाद सांगितलेल्या आहेत आणि ह्याच गोष्टी कुठे सांगितलेल्या आहे? उत्पादन पद्धतीच्या सिद्धांतामध्ये सांगितलेले. यामुळे काय होते? मार्क्स काय म्हणतो की इतिहास जो आहे तर तो केवळ योगायोगांची मालिका किंवा महान व्यक्तींच्या कार्याचा परिणाम नाही, तर तो कशाचा परिणाम आहे? उत्पादन व्यवस्थेतील बदल आणि त्याच्यातून निर्माण होणारे जे संघर्ष आहे त्याचा परिणाम म्हणून काय आहे? इतिहास आहे. हे काय सांगितलं आहे? ऐतिहासिक भौतिकवादामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, आपण बघितलं उत्पादन पद्धती बघितल्या, सर्व उत्पादन पद्धती बघितल्या, उत्पादन शक्ती बघितल्या, उत्पादनाचे संबंध बघितले, हे सर्व बघितले. आता याच्यावरती टीका काय करण्यात आली बघू. अर्थकारणाला अतिमहत्व. मार्क्सने काय सांगितलं? आर्थिक घटकांना त्यांनी अतिमहत्व दिलं आणि त्यांनी काय केलं? संस्कृती, धर्म, विचारसरणी, राजकारण यांच्या स्वतंत्र भूमिकेला पुरेसे स्थान दिलेले नाही. त्यांनी काय म्हटलं? फक्त अर्थकारण, आर्थिक गोष्टी, अधोसंरचना ह्याच महत्वाच्या आहेत, अधिसंरचना महत्वाची नाही. दुसरं, आता ऐतिहासिक भाकीतांतील मर्यादा. म्हणजे मार्क्सने प्रगत भांडवलशाही देशांमध्ये कामगार क्रांती होईल असे भाकीत त्यांनी दिले, परंतु अनेक देशांनी लोकशाही, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी उपाय ह्या गोष्टी स्वीकारल्या आणि संघर्षांना काय केलं? कमी केलं. म्हणून काय मार्क्सने जो ऐतिहासिक भाकीत दिलं होतं की विकसित देशांमध्ये, ज्या देशांमध्ये प्रगत भांडवलशाही आहे तर त्या देशांमध्ये काय होईल? कामगार क्रांती होईल. तर ते आज आपल्याला झालेलं दिसत नाही. ते का झालं नाहीये? कारण की अनेक भांडवलशाही देशांनी काय केलं? लोकशाही, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी उपाय यासारखे काय केले? उपाययोजना केल्या. त्याच्यामुळे काय झालं? समाजामध्ये संघर्ष कमी झाला, समाजामध्ये विरोधाभास कमी झाला. तिसरं, वर्ग रचनेचे साधे चित्रण. म्हणजे काय? आधुनिक समाजामध्ये मध्यमवर्ग, व्यावसायिक, तांत्रिक कर्मचारी, सेवा क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे काय? त्यामुळे काय होते? समाजामध्ये केवळ दोन वर्ग विभागलेले आहेत असे मान्य वास्तवाशी पूर्णपणे जुळत नाही. हे आजही बघतो ना आपण. आजच्या काळामध्ये फक्त दोन वर्ग आहे का? आज जरी भांडवलशाही समाज असला तरी आजच्या समाजामध्ये फक्त दोनच वर्ग आहे का? कामगार आणि भांडवलदार हे दोनच आहे का? नाही. तर मध्यमवर्गीय लोक सुद्धा आहेत, व्यावसायिक लोक सुद्धा आहेत, तांत्रिक कर्मचारी सुद्धा आहेत, सेवा क्षेत्रामधील कामगार सुद्धा आहेत.
म्हणून मार्क्स यांनी जे सांगितलं की समाज फक्त 2 वर्गामध्ये विभागलेला आहे, तर ते आपल्याला आजच्या वास्तवाशी पूर्णपणे जुळताना दिसत नाही. पुढचं बघा, भांडवलशाहीची जोडून घेण्याची क्षमता. म्हणजे काय? तांत्रिक प्रगती झाली, कामगार संरक्षणाचे कायदे झाले, शासनाचे नियमन झाले. यामुळे काय होते की भांडवलशाही व्यवस्थेवर जी संकटे येतात, तर त्या संकटांवर भांडवलशाही व्यवस्था काय करते? मात करते. म्हणजे काय? भांडवलशाही व्यवस्था कोसळेल का? नाही. तर भांडवलशाही व्यवस्था काय करते? आपल्यावरती आलेल्या संकटांना काय करते? जुळवून घेते, त्यांना अनुकूल अशी धोरणे राबवते. सर्व समाजांचा विकास समान विकासक्रम आहे. म्हणजे ते काय म्हणतात की बघा, जगातील सर्व समाजांनी एकाच क्रमाने विकास केलेला नाही. त्यामुळे काय होते? सामाजिक परिवर्तनावर आर्थिक घटकांबरोबर इतर घटकांचाही प्रभाव झालेला दिसतो. आजही बघा ना, जगामध्ये जेवढे समाज आहेत तर त्यांनी एका क्रमाने विकास केलाय का? तर नाही. तर त्यांचा विकास कसा झालेला आहे? आर्थिक घटकांबरोबर इतरही काही घटक होते की ज्यांनी काय केलं? समाजामध्ये विकास घडवला. समाजामध्ये काय झाला? समाजाचा विकासक्रम त्यांनी घडवला. ही काय झाली? टीका झाली. आता आजच्या काळामध्ये यांचा सिद्धांत कसा महत्वाचा आहे ते बघू. भांडवलशाही व्यवस्था समजून घेणे. मार्क्स यांनी भांडवलशाही व्यवस्थेचे विश्लेषण आजही महत्वाचे ठरते आपल्याला. म्हणजे मार्क्स यांनी जे भांडवलशाही व्यवस्थेचे विश्लेषण केले तर ते आजही आपल्याला महत्वाचे ठरते. का? कारण बघा, नफा आजही वेतनावर काम करणाऱ्या कामगारांना आणि उत्पादन साधनांच्या खाजगी मालकीवर आधारित असतो. म्हणजे बघा, नफा जो आहे तर तो नफा कसा ठरवला जातो? आजही वेतनावर काम करणारे कामगार आणि उत्पादन साधनांची खाजगी मालकी, या दोघींवरच आजचा नफा, आजही नफा त्याच्यावर ठरवला जातो. बरोबर ना? नंतर बघा, अनेक देशांमध्ये संपत्ती आणि उत्पादनातील विषमता वाढत आहे. हे आपल्याला दिसते. आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे. 90% लोकांकडे 10% संपत्ती आहे, 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे. तिसरं, मोठ्या उद्योग समूहांचे जागतिक बाजारपेठेवर काय झाले? वर्चस्व निर्माण झालेले आहे. याच्यामुळे आर्थिक सत्ता काही मोजक्या संस्थांकडे केंद्रित झालेली आहे. चौथं, करारावर आधारित काम झालं, तात्पुरती रोजगार व्यवस्था झाली, यांत्रिकीकरण झालं. याच्यामुळे काय होते? कामगारांना रोजगाराची असुरक्षितता जाणवते. म्हणजे काय? समाजामध्ये विरोधाभास निर्माण होतो आहे. उदाहरणार्थ बघा, घरपोच सेवा झाली, प्रवासी वाहतूक सेवा झाली, मोठ्या ऑनलाईन व्यापार संस्था. याच्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत तर त्यांना कायम स्वरूपी नोकरीची संरक्षण नाही किंवा पारंपरिक कामगार त्यांना मिळत नाही. याच्यामुळे काय होते? हे काय झालं? आधुनिक श्रम व्यवस्थेचे काय आहे? उदाहरण आहे. आता हे काय झालं? पहिलं झालं की आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला भांडवलशाहीची शोषण व्यवस्था आपल्याला दिसते. दुसरं बघा, जागतिकीकरण आणि असमान विकास. मार्क्स यांचा सिद्धांत कोणत्या बाबी? म्हणजे बघा, मार्क्स यांचा सिद्धांत पुढील बाबी समजावून सांगण्यास उपयुक्त ठरतो. कोणत्या कोणत्या बाबी मार्क्स यांचा सिद्धांत समजून सांगण्यास उपयुक्त ठरतो? पहिला, कमी मजुरी असलेल्या देशांकडे उत्पादनाचे स्थलांतर. म्हणजे काय? कमी मजुरी असलेले जे देश आहे, कमी मजुरी म्हणजे काय? कमी वेतन असलेले जे देश आहे तर त्या देशांकडे काय होते? उत्पादनाचे काय होते? स्थलांतर होते. म्हणजे काय? नफा. शेवटी काय? नफा. नफ्यासाठीच ना. ज्या ठिकाणी वेतन कमी आहे, म्हणजे काय? ज्या ठिकाणी वेतन कमी आहे त्या देशांमध्ये काय होते? उत्पादन व्यवस्था वाढते. म्हणजे काय? नफा अधिक होतो. विकसित आणि विकसनशील देशांना जोडणाऱ्या जागतिक उत्पादन साखळ्या निर्माण झालेल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल राष्ट्रांचे समृद्ध भांडवलशाही राष्ट्रांवरील अवलंबित्व आपल्याला आजही पाहायला मिळत आहे. अनेक अभ्यासक बहुराष्ट्रीय उद्योग समूह आणि जागतिक आर्थिक विषमता यांचा अभ्यास करण्यासाठी मार्क्सच्या विचारांचा उपयोग करतात. म्हणजे काय? मार्क्स यांनी काय सांगितलं की समाजामध्ये, भांडवलशाही समाजामध्ये नफा हा उद्देश मानला जातो आणि ह्या नफ्यासाठीच कमी वेतन असलेल्या देशांमध्ये उद्योग समूह हलवले जातात. पुढचं आहे तांत्रिक बदल. मार्क्स यांच्या मते, मार्क्स काय म्हणतात की उत्पादनाची साधने आणि तंत्रज्ञान सतत विकसित होत असतात. म्हणजे काय? उत्पादनाच्या शक्ती सतत विकसित होत असतात. त्यामुळे काय होते? विद्यमान सामाजिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. आजच्या काळामध्ये काय होते आहे? AI आहे, स्वयंचलित ऑटोमेशन यंत्रणा आहे. याच्यामुळे काय होते आहे? उत्पादन प्रक्रियेमध्ये मोठे बदल घडत आहेत. म्हणजे का? उत्पादनाची शक्ती बदलत आहेत. डिजिटल माध्यमांवर आधारित कामाच्या नव्या पद्धती उदयाला आल्या आहेत. म्हणजे काय? उत्पादनाची शक्ती बदललेल्या आहेत. या प्रगतीमुळे काय होते आहे? उत्पादन क्षमता तर वाढत आहे, परंतु बेरोजगारी, उत्पन्नातील विषमता ही सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. चौथा आहे वर्ग विषमता. मार्क्स यांनी काय सांगितलं? वर्ग संघर्षावर दिलेला भर आजही आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे मार्क्स यांनी जो वर्ग संघर्षावर भर दिला तो आजही आपल्याला पाहायला मिळतो. कसा बघा,
कारण की काय होते, अनेक समाजामध्ये उत्पन्न, संपत्तीतील विषमता याच्यामध्ये काय होत आहे, सातत्याने वाढ होत आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, कामगार संघटनांची चळवळ झाली, अधिक वेतनाची मागणी झाली किंवा मग कामगारांच्या हक्कांवरील चर्चा झाली. या काही आहे आजच्या समाजामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. समाजातील जे अत्यल्प श्रीमंत वर्ग आहे आणि उर्वरित बहुसंख्य लोक आहेत यांच्यामध्ये काय होत आहे, वाढती आर्थिक दरी. हे काय दाखवते आपल्याला, वर्ग विषमता दाखवते. आणि पाचवं कोणतं आहे, पर्यावरणीय प्रश्न. म्हणजे काय, काही समकालीन अभ्यासक काय म्हणतात, त्यांनी मार्क्स यांच्या विचारांचा विस्तार केला आणि त्यांनी कुठं त्याचं ऍप्लिकेशन केला, पर्यावरणीय समस्यांच्या विश्लेषणावर. ते काय म्हणतात बघा, सततचा जो भांडवलशाही विस्तार आहे त्याच्यामुळे काय होते आहे, नैसर्गिक संसाधनांचे अतिरेकाने वापर होत आहे. इथं पाहायला मिळतं ना आपल्याला, अधिक नफा मिळावा, अधिक पैसा यावा, अधिक उत्पादन वाढावे, याच्यासाठी काय करतात लोक, पर्यावरणाची हानी करतात. हवामान बदल झालं, पर्यावरणाचा ऱ्हास, हे काय आहे, उत्पादन आणि उपभोगाच्या विद्यमान पद्धतींशी काय आहे, संबंधित आहे. लोकांची उपभोगाची पद्धत, लोकांची उत्पादन पद्धत बदलली, त्याच्यामुळे त्याचा परिणाम समाजावरती, त्याचा परिणाम पर्यावरणावरती झालेला आहे. या दृष्टिकोनाला पर्यावरणाभिमुख मार्क्सवाद असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, पर्यावरणाभिमुख, म्हणजे पर्यावरणाशी संबंधित मार्क्सवाद असं त्याला म्हणतात. पुढचं बघा, असंघटित आणि तात्पुरती रोजगार व्यवस्था. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या नवीन रोजगारांचे प्रमाण वाढलेले आहे, स्वतंत्र व्यावसायिक स्वरूपाचे काम. दुसरं, डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध होणारे काम, करारावर आधारित रोजगार, असंघटित क्षेत्रातील रोजगार. या घडामोडी काय दर्शवतात की भांडवलशाही व्यवस्था जी आहे तर ती संपलेली नाही, तर तिने काय केलं, फक्त स्वतःचे स्वरूप बदललेले आहे. त्यामुळे भांडवलशाही व्यवस्था सतत बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला काय करत आहे, जुळवून घेत आहे. तर याच्यामुळे काय होते की मार्क्स यांचा हा जो विचार आहे काही प्रमाणामध्ये समर्थित होतो. हे झालं आजच्या समाजामध्ये एवढं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आजच्या समाजात पाहायला मिळतात आपल्याला. पहिलं, भांडवलशाही व्यवस्था आपल्याला समजून घेता येते. जागतिकीकरण, असमान विकास आपल्याला समजून घेता येतो. तिसरा आहे तांत्रिक बदल आपल्याला समजून घेता येतो. चौथं, वर्ग विषमता आपल्याला समजून घेता येते. पाचवं, पर्यावरणीय प्रश्न आपल्याला समजून घेता येतात. आणि सहावं, असंघटित आणि तात्पुरती रोजगार व्यवस्था सुद्धा आपल्याला समजून घेता येते. निष्कर्षामध्ये आपण हे स्टेटमेंट वापरू शकतो निष्कर्ष देताना उत्पादन पद्धतीमध्ये. जे एरिक हॉब्सबॉर्न आहे इतिहासकार, यांनी काय म्हटलं, जी उत्पादन पद्धती काय आहे तर ती काय करते, विविध मानवी समाज त्यांच्यातील परस्पर संबंध आणि त्यांच्या ऐतिहासिक परिवर्तनशीलतेचे काय करते, आकलन करण्याचा मूलभूत पाया आहे. म्हणजे कार्ल मार्क्स यांची जी उत्पादन पद्धत आहे तर ती उत्पादन पद्धत काय करते, विविध जे मानवी समाज आहेत त्या विविध मानवी समाजामध्ये जो परस्पर संबंध आहे आणि त्या परस्पर संबंधांचा, त्या मानवी समाजांचा ऐतिहासिक परिवर्तनशीलतेचे आकलन करण्याचा काय आहे, मूलभूत पाया आहे. म्हणजे काय, ऐतिहासिक म्हणजे काय, इतिहासातील परिवर्तन जे झालेलं आहे तर त्यांचे आकलन करण्याचा मूलभूत पाया म्हणून काय आहे, उत्पादन पद्धती महत्वाच्या आहेत. हे कोणी सांगितलं, एरिक हॉब्सबॉर्न यांनी सांगितलं. तर अशा प्रकारे आपला जो आजचा चॅप्टर होता उत्पादन पद्धतींचा सिद्धांत हा इथे संपलेला आहे. काल आपण बघितलं होतं ऐतिहासिक भौतिकवाद, आज आपण काय बघितलं, उत्पादन पद्धतीचा सिद्धांत. युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या ऑप्शनल मध्ये पेपर 1 ला ऑप्शनल जो आहे आपला, तर त्याच्यामधले काल त्याच्यातले 2 चॅप्टर आपले संपलेले आहेत. तर लेक्चर आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये हव्या आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.